हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट. इलेक्ट्रॉनिक्स बघायच्या आधी आपल्याला त्याची डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. कारण का कुठल्याही गोष्टीच्या आत शिरताना सगळ्यात महत्त्वाचं त्याची डेफिनेशन माहीत हवी असणं आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स माहीत हवी असणं गरजेचे आहे. म्हणजे त्याचे गुणधर्म आणि त्याची व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण पहिल्यांदा डेफिनेशन पाहू, कारण का डेफिनेशन फार महत्त्वाचे आहे. डेफिनेशन माहीत नसेल तर पुढं काहीच उपयोग होणार नाही इलेक्ट्रॉनिक्स शिकून. सगळ्या गोष्टी आपण बेसिकमधनंच स्टार्ट करू, जेणेकरून तुम्हाला पुढं कुठल्याही गोष्टीचं अडकली नाही पाहिजे. कारण का इलेक्ट्रॉनिक्स हा असा पार्ट आहे की छोटे पार्ट मिळून सगळ्या गोष्टी क्रिएट होत असतात. तर आपण स्टार्ट करू डेफिनेशनपासून. मग इलेक्ट्रॉनिक्सची डेफिनेशन काय आहे? तर डेफिनेशन अशी आहे त्याची, डेफिनेशन काय? द ब्रँच of engineering which deals with current flow from semiconductor vacuum vacuum and gases. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय आहे बघा, तर हे अशी ब्रँच आहे इंजिनिअरिंगची ज्यामध्ये करंट फ्लो कशातनं होणार आहे, तर एकतर सेमीकंडक्टरमधनं, व्हॅक्यूममधनं किंवा गॅसेसमधनं. म्हणजे इन टर्म्स शॉर्टकट्समध्ये लिहायचं म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये करंट फ्लो होणार आहे, पण तो कशातनं होणार आहे, तर एकतर सेमीकंडक्टर किंवा गॅस किंवा व्हॅक्यूम. तर मोस्टली करंट इलेक्ट्रॉनिक्समध्ये कशातनं फ्लो केला जातो, तर सेमीकंडक्टरमधनं केला जातो. मोस्टली करंट कशातनं फ्लो केला जातो, सेमीकंडक्टर. त्यामुळं इथून पुढं जे आपण शिकणार आहे, इथून पुढं ते 98% इलेक्ट्रॉनिक्स हे सेमीकंडक्टर रिलेटेड आहे. 98% इलेक्ट्रॉनिक्स काय आहे, सेमीकंडक्टर रिलेटेड आहे. कारण का गॅसमधनं फ्लो होणं आणि व्हॅक्यूममधनं फ्लो होणं ह्यापेक्षा सेमीकंडक्टरमधनं जो करंट फ्लो होणार आहे त्या रिलेटेड आपलं स्टडी किती असणार आहे, 98% जवळपास सेमीकंडक्टरमधनं फ्लो होतं. त्यामुळं आपण सेमीकंडक्टरचाच डीप स्टडी करून पुढं सरकणार आहे. तत्पूर्वी काही गोष्टी तुम्हाला सेमीकंडक्टर रिलेटेड माहीत पाहिजे. सेमीकंडक्टर म्हणजे ज्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि त्याच्यामध्ये बॉन्डिंग कुठलं असतं, तर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच काय, असा बॉन्ड की जो फक्त शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे तयार होतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, इट forms due to sharing. ह्या गोष्टी माहीत हव्या आहेत. तर आता आपण चालू करून नेक्स्ट आपला म्हणजे बेसिकमध्ये जाऊ. आता
तर काय बघायचं आहे आपल्याला, तर सेमीकंडक्टर. तर कुठल्याही गोष्टीत शिरताना आपल्याला त्याच्या डेफिनेशन माहीत असणं फार गरजेचं आहे. तर डेफिनेशन कशी तयार होईल याच्या ढोबळमानानं बघायला गेलं तर असं बघायचं नाही, आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर कसं होईल याची डेफिनेशन, तर मी अशा 2 पार्ट पाडीन ह्याची डेफिनेशनसाठी. पहिली डेफिनेशन काय, तर बघा, इट इज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज lies between conductor and insulator. म्हणजे हे जी इलेक्ट्रिकलची जी प्रॉपर्टीज असणार आहे ती लाईज बिटवीन कंडक्टर आणि इन्सुलेटर, ह्याला सेमी कंडक्टर म्हणायचं. पण इन टर्म्स ऑफ एनर्जी बँड गॅप, आता दुसरी प्रॉपर्टीज पाहूया. ही पहिली डेफिनेशन झाली. दुसरी डेफिनेशन कशी आहे आपली, इन टर्म्स ऑफ एनर्जी बँड गॅप. ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू, इथं बसणार नाही. म्हणजे हे काय आहे, इट इज डिफाइन्ड ॲज the material which has property आता हे कंसात ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे रूम टेम्परेचरला कसं असणार आहे ते, पार्शली फिल्ड विथ कंडक्शन बँड and second is partially filled with valence band. आता एनर्जी बँड गॅप काय आहे ते मी इथं ड्रॉ करतो तुम्हाला सांगण्यासाठी. ही आपली एनर्जी बँड गॅप आहे. इथं खाली काय असतं, व्हॅलन्स बॉन्ड, इथं कंडक्शन बँड आणि इथं मध्ये फर्मी लेवल. म्हणजे कंडक्शन हा कंडक्शन बँड आहे आणि हा काय आहे, व्हॅलन्स, आणि ही मधली आहे ते फर्मी लेवल असते. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत जाईन. ही काय आहे, एनर्जी स्टेट, हे काय आहे तुमचं एनर्जी स्टेट, आणि हा मधला जो असतो त्याला काय म्हटलं जातं, फॉरबिडन एनर्जी गॅप म्हटलं जातं. जर हे मटेरियल जर इथं असेल तर ते इन्सुलेटर होतं, मटेरियल जर इथं असेल तर कंडक्शन होत असतं, आणि ह्याच्यामध्ये जर कोण राहत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, तर सेमीकंडक्टर म्हटलं जातं. तर अशा ह्या सेमीकंडक्टरच्या आपण 2 डेफिनेशन बघितलेल्या आहेत. कुठल्या बघितल्या आपण सेमीकंडक्टरच्या डेफिनेशन, तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, त्याला काय म्हटलं जातं, सेमीकंडक्टर. आणि दुसरी टर्म काय आहे, इन टर्म्स ऑफ एनर्जी बँड गॅपमध्ये परत 2 प्रकार पडतात, मटेरियल विच हॅविंग प्रॉपर्टीज पार्शली फिल्ड विथ कंडक्शन बँड अँड पार्शली फिल्ड विथ व्हॅलन्स बॉन्ड, ह्याला काय म्हटलं जातं, तर आपलं डेफिनेशन ऑफ सेमीकंडक्टर म्हटलं जातं. आता काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघितले पाहिजेत. तर मला एक सांगा, हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कोव्हॅलेंट बॉन्डनं काय केलेला असतो, बांधलेला असतो.
मी उदाहरण देतो, खूप चांगलं उदाहरण देतो तुम्हाला इलेक्ट्रिकल. तर जस्ट इमॅजिन करा की असे सुट्टे सुट्टे रॉड बांधलेले आहेत. असे काही रॉड्स काय केलेले आहेत, एका कासऱ्यानं बांधलेले आहेत. ओके, आता एवढी डिझाईन चांगली नाही, पण धरून चला हे बांधलेले आहेत, अगदी व्यवस्थित टाईटली बॉन्ड केलेले आहेत. पण हा कासरा जे इथं स्ट्रॉंगली बॉन्ड केलेला आहे, पण हळूहळू इथं टेम्परेचर वाढत गेलं, टेम्परेचर वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं, हळूहळू वाढवायला लागलो. ही मोळी एकदम टाईट बांधलेली आहे आपण. ओके, पण ही काय होणार, आफ्टर सम टाइम काय होणार, ही ब्रेक होणार मोळी. ही ब्रेक झाल्यानंतर काय होईल, ह्यातले काही रॉड्स आहेत ते विखुरले जातील, ह्यातले काही रॉड्स काय होतील, विखुरले जातील. अशी सेम कंडिशन आपल्या इलेक्ट्रॉन्सबद्दल होत असते. म्हणजे काय, हे आपलं कोव्हॅलंट बॉन्ड असेल असा, इथे इलेक्ट्रॉन्स असतील ह्याच्या, आणि दुसरं एक हे टाईटली फिल्ड असतील इलेक्ट्रॉन्स. हे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स टाईटली फिल्ड असतील. ओके, पण ज्यावेळी आपण टेम्परेचर इन्क्रीज करत जातो, काय करत जाणार आहे, टेम्परेचर वाढवत जाणार आहे, त्यावेळी ह्यांच्यातलेच काही बॉन्ड एनर्जी लेवल घेऊन वर जायचा प्रयत्न करतात. म्हणजे ते कुठं जातात, कंडक्शन बँडमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळी हे कंडक्शन बँडमध्ये गेलेलं आहे, त्यावेळी काय होतं, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी स्टार्ट होते. काय तयार होते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी स्टार्ट होते. त्यामुळे हे एक रिलेशन आपल्याला तयार होईल की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असतं. म्हणजे टेम्परेचर जसं जसं वाढेल तसं त्याचं काय होतं, ते खालच्या व्हॅलन्स बॉन्डपासून कुठं जायला चालू होतात, वरच्या कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स उड्या मारायला चालू करतात, आणि त्यामुळे काय होतं, कंडक्टिव्हिटी स्टार्ट होते. तर आता नेक्स्ट, आता तुम्ही मध्यंतरी म्हणाल की सर आम्हाला सिलेबसला पी एन डायोड आहे, मग तुम्ही हे आधीच का शिकवायला लागला आहे, ह्याचा काय उपयोग आहे. तर एक लक्षात ठेवा, पी आणि एन हे मिळून डायोड तयार झालेला आहे, आणि पी आणि एन हे दोन वेगवेगळे मटेरियल आहेत. आणि ह्याच्यासाठी आपल्याला अगोदर सेमीकंडक्टरचे जे दोन टाईप आहेत ते शिकणं गरजेचं आहे. डायरेक्ट पी एन जंक्शन डायोड शिकवून उपयोग नाही. तर चला आता महत्त्वाचं बघू, टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर. तर पहिला कुठला आहे, मी सगळं सविस्तर एक्सप्लेन करतो. तर तुम्ही माझ्यावरच नोट्स बनवत चला, म्हणजे तुम्हाला समजत जाईल. जर तुम्ही नुसताच व्हिडिओ पाहत गेला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही. माझ्यावर तुम्ही नोट्स बनवत चला. पहिला कुठला आहे मुद्दा, इंट्रिन्सिक, आणि दुसरा आहे टाईप एक्स्ट्रिन्सिक. आजच्या लेक्चरला आपण इंट्रिन्सिक बघायचं आहे, नेक्स्ट लेक्चरला एक्स्ट्रिन्सिक बघ. ओके, इंट्रिन्सिकचा तुम्हाला मराठीत अर्थ सांगतो का, तर प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अर्थ समजून घेत चला. अर्थ समजल्यामुळं काय होतं, तर अर्थ समजल्यामुळं हा एक गोष्ट तयार होते की आपल्याला कन्सेप्ट वाचताना लिंकिंग व्हायला चालू होतं की आता काय असणार आहे. कारण का आपण म्हणतो की काय म्हणतो, रीड बिटवीन टू लाईन्स. याचाच अर्थ काय आहे, दोन लाईनमधला संबंध जर कळाला, ह्या रीड बिटवीन टू लाईन्स म्हणजे मधलं वाचायचं नाही, तर दोन लाईनमधला अर्थ जेव्हा समजतो तेव्हाच तिसऱ्या लाईनचा अर्थ समजतो, तेव्हाच पुढच्या लाईनचा अर्थ समजत जातो.
ओके. तर इंट्रिन्सिक मटेरियल म्हणजे काय असतं, तर शुद्ध. काय असतो, शुद्ध, एकदम प्युअर, एकदम प्युअर. त्या पद्धतीने आता आपल्याला शिकायचं आहे. मग ह्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू आपण. कुठला आहे पहिला, इंट्रिन्सिक मटेरियल. सेमी कंडक्टर, इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. तर हे जे इंट्रिन्सिक म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलेलं आहे तुम्हाला. काय सांगितलं, इट इज एक्स्ट्रीमली प्युअर फॉर्म, एक्स्ट्रीमली प्युअर फॉर्म. हे काय आहे, एकदम प्युअर फॉर्म मधलं सेमीकंडक्टर आहे. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इवन स्मॉल अमाउंट ऑफ impurity, even small amount of impurity can trigger conductivity. म्हणजे स्मॉल अमाऊंट जर इम्प्युरिटी जरी मिक्स केली तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढू शकते. आता मग ह्यात मटेरियल कुठले वापरलं जातं, तर सिलिकॉन अँड जर्मेनियम. सिलिकॉन अँड जर्मेनियम आर widely used intrinsic material. Silicon and germanium are widely used. ओके. आता त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, तर स्ट्रक्चर टेट्राव्हॅलंट असतं. स्ट्रक्चर कसं असतं, टेट्राव्हॅलंट. म्हणजे ह्याचं काय असतं, तर 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, आपण टेट्राव्हॅलंट स्ट्रक्चर असतं. मग ह्यामध्ये बॉन्डिंग कुठलं असतं, मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. बॉन्डिंग कुठलं आहे, कोव्हॅलंट बॉन्ड असतं. ह्यात कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ह्याच्यामध्ये बॉन्ड कुठला असतो, कोव्हॅलंट बॉन्ड. दीज बॉन्ड्स आर फॉर्म्ड ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग करून होत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येत आहे या इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक मधला. तर काय असेल हा पार्ट, जनरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. आता हे जे मुद्दे केलेले आहेत, केसेस मी बघायचे आहेत आपल्याला. एक तर पहिल्यांदा लो टेम्परेचर. केस कुठल्या कुठल्या बघायच्या आहेत ह्यामध्ये, केस फर्स्ट आणि केस सेकंड. केस फर्स्टमध्ये लो टेम्परेचरमध्ये बघायचे आहे. केस 2मध्ये टेम्परेचर आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीज करून सगळ्या गोष्टी ह्यामध्ये बघायच्या आहे. केस 1मध्ये काय होते आणि केस 2मध्ये काय होते ते. ओके. मग ह्यामध्ये बघा, केस फर्स्ट बघू आपण. हे असंच मुद्देसूद तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहित चला, कारण का ह्याच्यापेक्षा सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये नाही होऊ शकत. केस 1 काय आहे, ॲट लो टेम्परेचर. ॲट लो टेम्परेचर म्हणजे काय, मी मगाशीच उदाहरण दिलं. कुठं आहे ते उदाहरण पाहूया आपण. ठीक आहे.
ॲट लो टेम्परेचर. मगाशी एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला. ही अशी मोळी आहे, हे एकदम टाईटली असं उदाहरण दिलं होतं. ही ऊसाची मोळी आहे आणि ही काय केली, अशी टाईटली बांधलेली आहे. ह्याला जर टेम्परेचर दिलं, समजा ही अशी आग लावली इथं, तर हळूहळू काय होईल, हा कासरा तुटून जाईल इथनं आणि हे काय होतील, रॉड्स आहेत किंवा ऊसाची मुळे हे ऊस विखुरले जातील. पण समजा आपण टेम्परेचरच नाही दिलं, टेम्परेचर इथं दिलेलं आहे तेच दिलेलं नाही आहे, ही अशी टाईटली फिल्ड होती, ही मोळी हलेल का? ऊसाची मोळी हलणार नाही. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉन्स आहे, त्या पद्धतीनंच इलेक्ट्रॉन्स आहे. ॲट लो टेम्परेचर काय होतं, इलेक्ट्रॉन्स आर टाईटली हेल्ड, सो डोंट मूव्ह दिस. इलेक्ट्रॉन्स आर tightly held, so don't move, so it can't move, so it can't move. It can't move म्हणजे काय आहे, not in mobile state, not in mobile state, not in mobile state. मोबाईल स्टेट म्हणजे नाहीत म्हणजे काय, मोबाईल स्टेट म्हणजे काय, मोबाईल स्टेट म्हणजे काय, तर मोबाईल स्टेट म्हणजे मूव रँडमली, मूव रँडमली, रँडमली, मूव रँडमली, त्याला काय म्हटलं जातं, मोबाईल स्टेट म्हटलं जातं. ह्याच्यावरून काय निघते कन्क्लुजन आपल्याला, या गोष्टीवरून कन्क्लुजन काय निघालं, तर इंट्रिन्सिक मटेरियल, इंट्रिन्सिक मटेरियल at absolute zero temperature, at absolute zero temperature behaves like insulator. आता हे बिहेव्स लाईक इन्सुलेटर का म्हणायचं, त्याला बिहेव्स लाईक इन्सुलेटर का म्हणायचं याला मध्ये, तर हे पहा, इथं मोळी टाईट बांधलेली आहे ऊसाची, ऊस सुटेल का यातनं, नाही सुटणार. सिमिलरली इलेक्ट्रॉन्स टाईटली हेल्ड आहेत, ते सुटणार आहेत का एक पासून, नाहीत सुटणार. त्यामुळं ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला इलेक्ट्रॉन्स काय बिहेव करतो, तर इन्सुलेटर. आता केस सेकंड बघायचे आहे आपल्याला, केस सेकंड. आता हीच मोळीचंच उदाहरण घेऊया आपण. ही अशा ऊसाची मोळी बांधलेली आहे, कासरा आहे आणि इथं आता आपण जाळ लावला, इथं काय होणार आहे, हे कासरा तुटणार आहे, इथं जे मी लाईन मारलेले आहे, आणि त्यानंतर ऊस काय होणार आहे, असं बिखुरला जाईल, बरोबर आहे की नाही, हे असं बिखुरला जाईल. सिमिलरली आता इथं इलेक्ट्रॉन्सचं पण तसंच होणार आहे. इलेक्ट्रॉन्ससुद्धा काय होणार आहेत, टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळं काय होतं, ते तर बिखुरले जातात, म्हणजे त्यांचे काय ब्रेक्स होतात, तर त्यांचे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक्स होतात, तर त्यांचे कोव्हॅलंट बॉन्ड काय होतात, ब्रेक्स होतात, त्यांचे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक्स होतात. आणि ह्यामुळं इलेक्ट्रॉन्स आता कुठल्या स्टेजला जातो, इलेक्ट्रॉन्स मोबाईल स्टेजला जातो. कुठल्या स्टेजला जातो, मोबाईल स्टेटला. मोबाईल स्टेट म्हणजे आता ते काय होतात, रँडमली तो आता मूव्ह करू शकतो, रँडमली काय करू शकतो, तो रँडमली काय करू शकतो, तर ते मूव्ह करू शकतो. मग इथं काय म्हणता येईल, द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक सच अ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज द एनर्जी बँड गॅप. एनर्जी बँड गॅप, एनर्जी बँड गॅप म्हणजे काय, एनर्जी बँड गॅप, एनर्जी गॅप बँड किंवा एनर्जी
band gap. The energy required to break such a covalent bond. The energy required to break such a covalent bond is called as the energy band gap. Energy band gap. आता ह्याचे व्हॅल्यू किती असतात, तर जर्मेनियमची जर व्हॅल्यू बघितली तर ती व्हॅल्यू येते 0.72 इलेक्ट्रॉन्स व्होल्ट. म्हणजे एवढं व्होल्टेज दिलं इलेक्ट्रॉन्स व्होल्ट की जर्मेनियमचे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होऊ शकतात. आणि सिलिकॉनचं किती आहे, तर 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे सिलिकॉनचं आहे. हे काय आहे, सिलिकॉन्स. आता नेक्स्ट महत्त्वाचा कन्सेप्ट येतो ते होल्स. होल्स म्हणजे काय आणि त्याचं फंक्शन्स काय. होल्स, कारण का पी एन जंक्शन डायोड शिकताना तुम्ही होल्स अँड इलेक्ट्रॉन्स रिकॉम्बिनेशन ह्या गोष्टी शिकणार. डायरेक्ट जर पी एन जंक्शन घेतलं तुम्हाला तर होल्स म्हणजे काय परत सांगावं लागतं, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय परत सांगावं लागतं. त्यामुळे व्यवस्थित शिकून घ्या. आता होल्स म्हणजे वॅकन्सीज ऑफ इनकम्प्लीट कोव्हॅलंट बॉन्ड लेफ्ट बिहाइंड डिसलोज इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड होल्स. होल्सची डेफिनेशन द्यायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, इथला इलेक्ट्रॉन्स आहे, हा इलेक्ट्रॉन्स निघून गेल्यानंतर इथं जे वॅकन्सीज राहिलेले असते त्याला काय म्हटलं असतं, होल्स म्हटलेलं असतं. त्याला काय म्हटलं जातं, होल्स म्हटलं जातं. मग ह्याची डेफिनेशन कशी करता येईल, द वॅकन्सीज ऑफ इनकम्प्लीट कोव्हॅलंट बॉन्ड, द वॅकन्सीज ऑफ incomplete covalent bond left behind dislodge electron is called as the holes. मग ह्याचे फंक्शन काय आहेत, होल्सचं फंक्शन काय आहे, इट कॅरीज इलेक्ट्रिसिटी लाईक फ्री इलेक्ट्रॉन्स. इट कॅरीज इलेक्ट्रिसिटी लाईक फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे होल्समुळं काय होतं, तर फ्री इलेक्ट्रॉन्स होतात आणि त्या फ्री इलेक्ट्रॉन्समुळं इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते. आपल्याला आधीच माहीत आहे की फ्री इलेक्ट्रॉन्स असेल तरच तो काय होऊ शकतो, कंडक्शन स्टेटमध्ये येऊ शकतो. आता ते बघा, ह्या कॉम्बिनेशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्सला काय म्हटलं जातं, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्सला, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्सला काय म्हटलं जातं, तर इलेक्ट्रॉन होल पेअर म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन होल पेअर म्हटलं जातं. आणि जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं जसं इलेक्ट्रॉन्स आणि होल्सची संख्या सुद्धा काय होत जाते, वाढत जाते. इलेक्ट्रॉन्स आणि होल्सची पण संख्या वाढत जाते. तर हे असं बेसिक व्हिडिओ घेतलेला आहे आपण. पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियल बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर बघितलेला आहे. तर थोड्याच मिनटात मी तुमच्या सगळ्या पार्टची रिव्हिजन घेतो. तर ह्यामध्ये पहिल्यांदा काय बघितलं आपण,
पहिल्यांदा बघितलं आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय ते बघितलं. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय बघितलं. त्यानंतर सेमीकंडक्टरच्या 2 डेफिनेशन बघितल्या. एक एनर्जी बँड गॅपमधून आणि एक सिंपल डेफिनेशन होती ती बघितली. त्यानंतर आपण काय बघितलं, सेमीकंडक्टरचे टाईप बघितलेले होते. कुठले, एक म्हणजे इंट्रिन्सिक आणि दुसरं आहे ते एक्सट्रेन्सिक. तर आज आपण ह्या ठिकाणी कुठला शिकला, इंट्रिन्सिक पार्ट शिकलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय शिकायचं आता, एक्सट्रेन्सिक पार्ट शिकणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, प्लीज लाईक, share and subscribe the Electrocrux YouTube channel. Thank you.